नमस्कार मित्रांनो, आज मी एका भन्नाट प्रवासाला निघालो आहे. इतिहासाच्या कुशीत आणि निसर्गाच्या सहवासात बेडसे लेणीकडे बाईकवर बसून वाट धरली पुणे मुंबई महामार्गावरून. पण आजचा ट्रिप हा फक्त ट्रॅव्हल नाही, तो आहे एक इतिहासाचा थरार, शिल्पकलेचा अनुभव आणि निसर्गाच्या शांततेची भेट. आपण बघणार आहोत कसं साधी वाट आपल्याला घेऊन जाते हजारो वर्षांपूर्वीच्या जगात. कोण नको आलो. संपूर्ण जगाला माहिती आहे की भारत त्याच्या संस्कृती आणि विविध गोष्टींसाठी एकदम प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये मग शेती असेल, इतिहास असेल, खाद्यपदार्थ असेल, त्यासाठी भारत प्रसिद्ध आहे. त्याच्यामधल्या एका गोष्टीमध्ये मी आता चाललो आहे की आहे लेणी. भारतात अशा असंख्य लेण्या आहेत, त्यातली एक जी फेमस आहे ती म्हणजे अजंठा आणि वेरूळ. आणि आत्ता मी जिथं आलो आहे ती अगदी आपल्या पुण्याच्या एकदम जवळ आहे. ती आहे बेडसे लेणी. पूर्ण असं जंगल, म्हणजे मी पावसाच्या ह्याच्यात आलो आहे, सगळीकडे जंगल असं झालेलं आहे. बेडसे लेणी ही पुण्यापासून 40 किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून अराऊंड 135-140 किलोमीटर्स असेल. लेणीला एकदम अशा छान पायऱ्या बनवलेल्या आहेत. पायऱ्या 450 ते 500 अशा पायऱ्या आहेत. हा इथून गेला, हा दुसरा, त्याच्या पुढे तिसरा आणि तो मग लास्ट तिथे त्या झाडाच्या आळी आहे. चालेल थँक्यू. आता मी असं पाय आपटत चालतोय, कारण की आजूबाजूला एकदम जंगल आहे आणि आजूबाजूला छोटे छोटे प्राणी दिसतात आहे. मागच्या वेळी ट्रेकला मी साप पण पाहिला होता, त्यामुळे मी आता पाय आपटत चालतोय, जेणेकरून ते जरा बाजूला राहतील. मी नाही त्यांना घाबरणार आणि ते पण मला नाही घाबरणार. आपण आता चढतोय त्या नवीन पायऱ्या आहेत. जुन्या पायऱ्या त्या काही अशा आहेत, त्या अशा दगडातनं कोरलेल्या. आता मी पोचलोय लेणीच्या थर्ड पॅचला आणि इथून पूर्ण तुम्हाला पिंपरी चिंचवड, मावळ तालुका आणि इथून जर थोडंसं अजून बारकाईने बघितलं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे दिसतोय न्यू आला. म्हणजे आपण येताना एक्सप्रेसवेच्या खालून यायचं टनलमधून, तेव्हा आपल्याला बेडसे गाव लागतं आणि गावातनं लेणीसाठी रस्ता आहे. 1.5 किलोमीटर. मी लेणीच्या इथं पोहोचणारच आहे, पण त्याआधी मला इथं 2-4 अशी केळीची झाडं लावलेली दिसतात. इथे एक आहे, परत या बाजूला पण आहे, त्याच्यावरती पण 2 आहेत. हे बघा, इथे वरती माकडं पण असतील, त्यांच्यासाठी बेटर ऑप्शन केळीची झाडं. केळी अजून पण आहेत, केळीची झाडं. हम लोग गेट के लगता है, एक मेडिटेशन के लिए केव्स है. आता आपण चाललोय चैत्य हॉलच्या आतमध्ये. खूप गरम झालंय, खतरनाक. स्मूथ आणि खूप छान फील येतो इथं. खूप असं शांत थंड वाटतंय. हे दगडाचे बघता ते ओले झालेत आणि कूल करतात एकदम या एन्व्हायरमेंटला. कोरलेले आहेत, ते आता आपण इथं बघणार आहोत. तिथं आहेत ते. इथं जर बघितलं तर इथं एक असं कप्पा कोरलेला आहे. इथं खाली पण कोरलेला आहे ते, आणि इथे पण आहे. आणि इथं त्या दादाजी सांगितल्याप्रमाणे इथं चूल वगैरे असं काही किंवा
आगीचा निखारा वगैरे ठेवायचे आणि इथून जर पूर्ण केव्हचा एरिया बघितला तो जो जास्त मोठा नाही आहे, तर इथे जास्त फिरायला पण वेळ लागत नाही आणि इथं ओल्ड एज पासून यंग एज पर्यंत सगळे लोक येऊ शकतात. आणि आता आपण ब्लॉग इथंच एंड करतोय. कसं वाटलं तुम्हाला इन्फॉर्मेशन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हलच्या गोष्टी मी आणत राहणार आहे. आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं असेल तर लाईक करा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.